हॅलो फ्रेंड्स, 13 मे रोजी PSI 2024 ची रिकमेंडेशन लिस्ट लागलेली आहे. म्हणजे त्याला शिफारस यादी असं म्हणूया. 216 जागांसाठी ती ऍडव्हर्टाइज होती. त्यापैकी 181 जणांची शिफारस MPSC ने सरकारकडे केलेली आहे PSI पदासाठी. त्याच्यामध्ये 35 जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत. मग ह्या 35 जागा का बरं रिकाम्या राहिल्यात? आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी शिपाई होण्यासाठी सुद्धा एका जागेसाठी हजारो फॉर्म येतात आणि त्या ठिकाणी मात्र 35 PSIच्या जागा रिकाम्या राहतात. ही थोडीशी शॉकिंग न्यूज आहे. PSI गट ब मधलं नॉन गॅझेटेड पद आहे, ठीक आहे, की ज्याला अधिकार चांगले आहेत, प्रमोशन चांगलं आहे, पगार चांगला आहे, मान सन्मान चांगला आहे, तरी सुद्धा अशा पदाच्या 35 जागा ह्या रिकाम्या राहिल्यात. त्या फक्त याच वर्षी नाही तर कन्सिस्टंटली 2021-22 पासून ह्या जागा PSI पदाच्या रिकाम्या राहतात. का बरं राहतात? त्याच्या मागचं शॉकिंग कारण आहे, ठीक आहे. बरं, ह्या सगळ्या जागा ज्या रिकाम्या राहतात ते कोणाच्या राहतात? तर मुलींच्या राहतात, ठीक आहे. मुलींच्या जागा ह्या रिकाम्या राहतात आणि सर्व कॅटेगरी मधल्या मुलींच्या जागा ह्या रिकाम्या राहतात. का बरं त्याचं राहण्याचं काय कारण आहे? कारण PSI होण्यासाठी पूर्व परीक्षा पास व्हावी लागते, मुख्य परीक्षा पास व्हावी लागते, त्याच्यानंतर ग्राउंड असतं आणि ग्राउंड हे 100 मार्काचं आहे. 100 मार्कापैकी 60 मार्क हे क्वालिफाईंग आहेत. त्याच्यामध्ये मुलीला रनिंग आहे, गोळाफेक आहे आणि उडी आहे, लांब उडी आहे. मग मुलींचा प्रॉब्लेम काय येतो की मुली ह्या 60 मार्काचा जो क्रायटेरिया आहे तो कट ऑफ क्रॉस करू शकत नाहीत आणि म्हणून मुलींच्या जागा ह्या रिकाम्या राहतात. म्हणून मग हा 60 मार्काचा क्रायटेरिया रद्द केला पाहिजे का किंवा त्याच्यामध्ये काही बदल केले पाहिजे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया की कोणत्या कॅटेगरी मधल्या मुलींच्या किती जागा ह्या रिकाम्या राहिलेल्या आहेत त्या, ठीक आहे. बघा, बघा, ओपन मध्ये 10 मुलींच्या जागा होत्या. ओपन मध्ये 10 मुलींच्या जागा होत्या, तर 10 पैकी 10 सुद्धा रिकाम्या राहिल्यात. एकही मुलगी रिकमेंड झालेली नाहीचे ओपन मध्ये सर्व. SC फिमेल साठी 6 जागा होत्या, त्यापैकी फक्त 2 मुलीचं रिकमेंडेशन झालेलं आहे. बाकी 4 जागा ह्या व्हॅकंट आहेत आणि ज्या जागा मुलीच्या व्हॅकंट असतात त्याच कॅटेगरी मधल्या मुलांमध्ये त्या कन्वर्ट होत असतात, ठीक आहे. येस, ओके. ST फिमेलचा जर विचार केला तर ST फिमेलच्या जागा होत्या 5, रिकमेंड झाल्या 2, म्हणजे व्हॅकंट राहिल्या 3. त्याच्यानंतर DTA फिमेलच्या 4 जागा होत्या, एकच रिकमेंड झालेली आहे, म्हणजे 3 जागा व्हॅकंट राहिलेल्या आहेत. NTB फिमेलच्या 2 जागा होत्या आणि दोनच्या दोनही व्हॅकंट राहिलेल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर SBC फिमेलच्या 2 जागा होत्या, दोनच्या दोनही व्हॅकंट राहिलेल्या आहेत. NTC फिमेलच्या 4 जागा होत्या, त्यापैकी 2 रिकमेंड झाल्यात आणि 2 ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. 2 जागा ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. त्यानंतर सर्वच कॅटेगरीच्या ह्या जवळपास व्हॅकंट राहिलेल्या आहेत. NTB फिमेल, ठीक आहे. NTB फिमेलचा जर विचार केला, NTB फिमेलच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा रिकाम्या राहिलेल्या आहेत, ठीक आहे. येस. त्याच्यानंतर NTD फिमेलचा जर विचार केला तर NTD फिमेलला 2 जागा होत्या आणि दोनच्या दोनही व्हॅकंट राहिलेल्या आहेत. ओबीसी फिमेलच्या तर 16 जागा होत्या, त्यापैकी 3च रिकमेंड झाल्या आणि जवळपास 13 जागा ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. 13 जागा ह्या व्हॅकंट राहिल्यात. EWS फिमेलच्या 7 जागा होत्या आणि 7 पैकी फक्त 3 रिकमेंड झाल्यात. 4 जागा ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. 4 जागा ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर SEBC फिमेलचा विचार केला तर 7 जागा होत्या, फक्त 3 रिकमेंड झाल्या, म्हणजे 4 जागा व्हॅकंट राहिल्या आणि त्या कन्व्हर्ट झालेल्या आहेत, ठीक आहे. सो बघा, एकूण 216 जागांची ऍडव्हर्टाइज होती, पैकी फक्त 181 जागा ज्या आहेत त्या 181च जागा यांचं रिकमेंडेशन केलं. बाकी जवळपास 35 एक जागा ज्या आहेत, ठीक आहे, तर 35 एक जागा असं म्हणता येईल की त्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत, ठीक आहे. आता ह्या कशामुळे व्हॅकंट राहिलेल्या आहेत? त्याच्या मागचं मेन कारण आहे ते म्हणजे मुली
ज्या आहेत पाहिजे त्या प्रमाणामध्ये मुली ज्या आहेत त्या क्वालिफाय झाल्या नाही. का बरं क्वालिफाय झालं नाही? कारण 60 मार्काचं 100 पैकी 60 मार्काचं ग्राउंड हे क्वालिफाय आहे आणि ते ग्राउंड मुलींना क्वालिफाय होत नाही. त्या ग्राउंड मध्ये काय आहे? रनिंग आहे, त्यानंतर गोळा फेक आहे आणि उडी आहे, लांब उडी आहे. म्हणजे 60 मार्काचा क्रायटेरिया हा जवळपास म्हणता येईल की 2020 पासून वगैरे पुढे सुरू केलेला आहे. कारण 2020च्या नंतर म्हणजे 21च्या ऍड मध्ये आणि 22च्या ऍड मध्ये 60 मार्काचा होता. 23ला मात्र तो 70 मार्काचा केला गेला होता आणि नंतर परत 2024 मध्ये तो 60 मार्काचा केलेला आहे. ठीक आहे ना? येस, तो किती 60 मार्काचा केलेला क्रायटेरिया आहे. आणि मग खरंच हा जो 60 मार्काचा क्रायटेरिया आहे ते मुलींच्या क्षमतेसाठी योग्य आहे का? ठीक आहे. का मुलींची जी शारीरिक क्षमता आहे त्याच्यापेक्षा तो क्रायटेरिया जास्त आहे का? हा प्रश्न निर्माण होतोय. कारण 2020 पर्यंत मुलींसाठी असा 60 मार्काचा क्रायटेरिया नव्हता ऍक्च्युली. कारण 2020 पर्यंत ज्या PSIच्या ऍडव्हर्टाईज असायच्या त्याच्यामध्ये 100 मार्काचं ग्राउंड होतं आणि ते ग्राउंड त्यावेळेला क्वालिफाईड नव्हतं, तर ते सिलेक्शन मध्ये ते 100 मार्क गृहीत धरले जायचे. पण त्याच्यामध्ये मुलींना फक्त 50 मार्क जे आहेत तेवढेच 50 मार्काचा क्रायटेरिया होता. म्हणजे 50 मार्क तुम्हाला इलिजिबल लागायचे आणि त्याच्यापेक्षा जास्त जेवढे मिळाले तेवढे मार्क तुमचं सिलेक्शन मध्ये काउंट व्हायचे. पण मग 50 मार्क होते की जे 50 मार्क जर पडले तर तुम्ही इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होत होता आणि म्हणून त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं सिलेक्शन PSI म्हणून व्हायचं आणि त्यावेळेला एकही जागा व्हॅकंट राहत नव्हती. परंतु नंतर मात्र हा क्रायटेरिया बदलला आणि मग अगोदर 70 मार्काचा नंतर 60 मार्काचा क्रायटेरिया आणला आणि काही निकष सुद्धा ग्राउंडचे बदलले आणि तेव्हापासून सातत्याने PSI पदासाठी मुलींच्या जागा ह्या रिकाम्या राहू लागल्या. ठीक आहे. मग आता हा जो 60 मार्काचा जो क्रायटेरिया आहे तो मुलींच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त आहे का? मग तो रद्द केला पाहिजे का? तो जास्त ठेवला गेलाय का? सो तसं पाहता मी बरेचसे जे मुलं मुली आहेत जे PSI म्हणून आता ट्रेनिंग करत आहेत, नाशिकला आहेत किंवा जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं येतं की हा 60 मार्काचा क्रायटेरिया हा काही आर्बिट ठेवलेला नसतो ऍक्च्युली. एक एक्सपर्ट कमिटी असते. त्या एक्सपर्ट कमिटीमध्ये डॉक्टर्स असतात, स्पोर्ट्स पर्सन्स असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात. या सगळ्यांच्या सगळेजण विचार करून ठीक आहे आणि त्यानुसारच हा क्रायटेरिया ठरवत असतात. म्हणजे हा जो क्रायटेरिया ठरवलेला आहे तो काही इलॉजिकल नाहीये. कुठेतरी मुलींच्या शारीरिक क्षमतेला तो झेपणारा आहे. येस, झेपणारा आहे. त्यामुळे आर्बिट हा क्रायटेरिया नाहीच आहे. ठीक आहे. कारण ते एक्सपर्ट कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार तो ठरवला गेलेला आहे. बरं मग हा गरजेचंच आहे का? येस, डेफिनेटली. कारण समिती असं म्हणते किंवा जे PSIचे ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंग मध्ये जे ट्रेनर सांगतात ठीक आहे किंवा PSIचे जॉब प्रोफाईल जर पाहिलं तर त्या जॉब प्रोफाईल साठी म्हणून तुम्हाला शारीरिक क्षमता, तुमची मानसिक क्षमता ही लागणारच आहे आणि म्हणून मग तेवढी शारीरिक क्षमता त्या कॅन्डिडेट मध्ये यावी म्हणून हा क्रायटेरिया आहेच. कारण पोलिसिंग जॉब आहे तर कधी कधी तुमच्या एरियामध्ये मर्डर झालेला असू शकतो. मग त्यावेळेला तुम्हाला झोप झोप सुद्धा मिळू शकत नाही. 2-2 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. सतत तुम्हाला फील्डवर जावं लागतं, सतत बंदोबस्त असतं, सतत ट्रॅव्हलिंग असते आणि मग असं खूप सारं शारीरिक कष्टाचं काम, मानसिक ताणाचं काम सहन करावं लागतं आणि म्हणून त्या दृष्टीने PSI होणारा मुलगा किंवा मुलगी ही तेवढी तंदुरुस्तीची असलीच पाहिजे आणि म्हणून हा क्रायटेरिया आहे असं सुद्धा एक्सपर्ट कमिटीचं आणि जे MPA नाशिकला ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचंही म्हणणं येतं. इव्हन ज्यावेळेस PSI म्हणून ते जॉईन झाले आणि MPA नाशिकमध्ये ट्रेनिंग असते ती ट्रेनिंग सुद्धा खडतर असते. ठीक आहे. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंडवर जे आहे तर फिजिकल फिटनेसचे प्रॅक्टिसेस घेतले जातात. मग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचे इंजुरी होण्याचं प्रमाण किंवा ते सोडून जाण्याचं प्रमाण जे आहे जास्त आहे आणि म्हणून मग त्यांना अगोदर जॉईन होण्याच्या अगोदर त्यांची फिजिकल फिटनेस असली पाहिजे आणि म्हणून हा क्रायटेरिया त्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल की PSI म्हणून उद्या काम करायचं आहे तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक क्षमता तेवढी लागणारच आहे. त्याच्या अनुषंगाने हा क्रायटेरिया आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे एवढा क्रायटेरिया जो ठेवलाय तो एक्सपर्ट कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार ठेवलाय म्हणजे मुलींना ते सहज शक्य आहे.
तसं पाहता पोलीस भरतीसाठी म्हणा, पोलीस भरतीसाठी सुद्धा फिजिकल फिटनेसचा मुलींचा क्रायटेरिया असतो, पण पोलीस भरतीची एकही जागा मुलीची रिकामी राहत नाही, हे विचार करा. कारण पोलीस भरतीच्या मुली ज्या आहेत त्या अगोदरपासूनच त्यांना माहित असते की ग्राउंड त्यांना करावंच लागणार आहे आणि मग तेवढ्या काळजीने ते ग्राउंड करतात. 2-2, 3-3 वर्ष ते ग्राउंड करतात, तसा आहार घेतात, तसा आराम करतात आणि म्हणून तशी फिजिकल फिटनेस त्यांची होते, स्टॅमिना डेव्हलप होतो आणि पोलीस भरतीचं ग्राउंड सहज मुली क्रॅक करतात. त्यामुळे पोलीस भरतीसाठी एकही मुलीची जागा रिकामी राहत नाही. पण तुलनेने इकडे कंबाईन एमपीएससी करत असताना मुली आपल्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, आहाराकडे दुर्लक्ष करतात, व्यायामाकडे सुद्धा दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे कुठंतरी क्षमता डेव्हलप व्हायला पाहिजे, शारीरिक क्षमता विकसित व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. ठीक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ती मुलगी पीएसआय ची मेन्स पास होते, ग्राउंडची प्रॅक्टिस करायला जाते, तेव्हा तिला ते ग्राउंड होत नाही आणि म्हणूनच मग एकंदरीत मुलीचं जे प्रमाण आहे क्वालिफाय होण्याचं ते कमी होत चाललेलं आहे. ठीक आहे. येस, या पीएसआय होण्यासाठी मुलीची फक्त 157 सेंटीमीटर उंची आवश्यक असते. म्हणून मग मुलींनी काय करणं आवश्यक आहे? इव्हन नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा जर सर्वे पाहिला आपण महाराष्ट्राच्या संबंधी, तर 57% महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण आहे, कुपोषणाचं प्रमाण आहे. ठीक आहे. म्हणून मग थोडंसं मुलींनी आता इथून पुढे काय केलं पाहिजे, थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे. ठीक आहे. चांगला आहार घेतला पाहिजे, त्यानंतर व्यायाम सुद्धा केला पाहिजे. नो डाऊट कंबाईनसाठी अभ्यास खूप करावा लागतो, परंतु अभ्यासासोबतच तुम्हाला फिजिकल फिटनेस सुद्धा मेंटेन करावी लागेल. आठवड्यातनं 1 दिवस ग्राउंडवर जाणे, रोज अर्धा पाऊण तास किंवा एखादा तास जे आहे व्यायाम करणे, रनिंग करणे, वॉक करणे, योगा करणे यासाठी भर द्यावं लागणार आहे. ठीक आहे. सोबतच चांगला आहार सुद्धा घ्यावा लागणार आहे. बाहेरचं जे काही खाद्यपदार्थ आहे, शुगर आहे, मसालेदार पदार्थ, चिप्स वगैरे याच्याकडे दुर्लक्ष करून जे काही पौष्टिक आहार आहे तो घ्यावा लागणार आहे. आणि एक मेंटॅलिटी पण चेंज करावी लागणार आहे. बऱ्यापैकी मुली पीएसआयला असं म्हणजे एक पॅशन म्हणून पाहत नाहीये. ठीक आहे. कारण मी मुलींबद्दल ज्या मुली पीएसआय आहेत त्यांनाही बोललो किंवा येस ज्या स्पोर्ट्स मधल्या मुली आहेत त्यांचं पॅशन असतं पीएसआय होणं, स्पोर्ट्स करणाऱ्या. ठीक आहे. येस, स्पोर्ट्स करणारे आणि म्हणून मग ज्यावेळेस 2023ला 70 मार्काचा क्रायटेरिया होता, त्याच्यामध्ये फक्त 14च मुली क्वालिफाय झाल्या आणि त्या 14च्या 14 स्पोर्ट्स पर्सन होत्या. कारण 70 मार्काचा क्रायटेरिया फार अवघड होता. तो फक्त मुलींनी ज्या स्पोर्ट्स पर्सन होत्या त्यांनीच क्वालिफाय केला, बाकी नॉर्मल मुली तो क्वालिफाय झाल्याच नाहीये. म्हणजे स्पोर्ट्स मुली असतात, स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स पर्सन असतात, त्यांचं पॅशन असतं पीएसआय होणं. बट बाकी ज्या मुली आहेत त्यांच्याकडे त्या कुठेतरी पीएसआयचं पॅशन ठेवत नाहीत, त्यांची मेंटॅलिटी तिकडे नसते. ठीक आहे. पण पीएसआय हा खूप चांगला जॉब आहे मुलींसाठी, सेफ जॉब आहे, प्रतिष्ठेचा आहे. हा नो डाऊट कामाचा ताण त्याच्यामध्ये आहे किंवा कामाचे तास असे नाही ठरवलेले आहेत, पण हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत चाललेली आहे आणि मुलींसाठी एक लो हँगिंग फ्रूट आहे की सहज हा जॉब मिळतोय. बाकी शिपाई होण्यासाठी सुद्धा प्रचंड कॉम्पिटिशन आहे, पण या ठिकाणी जर मुलींनी, ज्या मुलीची उंची 157 सेंटीमीटर आहे, तिने जर पॅशन ठेवलं आणि आपला आहार व्यवस्थित सांभाळला, आपलं आरोग्य सांभाळलं आणि थोडासा व्यायाम केला, फिजिकल फिटनेस डेव्हलप केली, तर अशा मुलींसाठी पीएसआय हे खरंच खूप चांगलं करिअर आहे, खूप चांगलं करिअर असं म्हणता येतं. म्हणून मग यापुढे मुलींनी थोडंसं एक पॅशन म्हणून, ठीक आहे, की पोलिसिंग मध्ये जायचं एक पॅशन म्हणून पीएसआय कडे पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार शारीरिक क्षमता डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतच. आणि याचा आणखी दुसरा प्रॉब्लेम काय होतो की जास्तीत जास्त महिला पोलिसिंग मध्ये आल्या पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर एनसीआरबीचा रिपोर्ट पाहिला, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, तर त्याच्यामध्ये आढळतं की उत्तर प्रदेश नंतर महिलांवर अत्याचार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात. मग महिलांवरचे अत्याचार कमी करायचे असतील किंवा महिलांना सुरक्षित वाटायचं असेल तर जास्तीत जास्त महिला पोलिसिंग मध्ये आल्या पाहिजेत. आणि पीएसआय हे फील्डवर जाऊन काम करणारं पद आहे, त्याच्यामुळे जितक्या जास्त महिला पीएसआय होतील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षा वाढेल. ठीक आहे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कमी होतील. ठीक आहे. मग यासाठी म्हणून जास्तीत जास्त महिला ह्या पीएसआय झाल्या पाहिजेत, मुली पीएसआय झाल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणून मुलींनी ज्या मुलींची उंची 157 सेंटीमीटर आहे त्या मुलीने
अभ्यासासोबतच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, व्यायाम करा, फिजिकल फिटनेस कडे लक्ष द्या. 100% तुम्ही PSI होऊ शकता. आणि PSI झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रातल्या महिला ज्या आहेत त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार तुम्ही 100% कमी करू शकता आणि महिलांच्या मनामध्ये सुरक्षेचा जो विश्वास आहे तो निर्माण करू शकता. येस, सो थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.